एक अशा शहरात जिथे गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा नुसता उत्सव नाही तर एक भावना आहे। बडनेरा शहरात यंदा गणरायाची मूर्ती स्थापन करणाऱ्या मंडळांची संख्या वाढून 77 झाली होती आणि या सर्व मंडळांनी एकत्र येऊन बाप्पाला निरोप दिला। ढोल ताशांचा निनाद, डीजेचा दणदणाट आणि रोषणाईत हा सोहळा कसा पार पडला हे पाहूया एक खास रिपोर्टमधून। बडनेरा शहरात गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा म्हणजेच एक अविस्मरणीय अनुभव। यंदा तब्बल 77 सार्वजनिक गणेश मंडळांनी या उत्सवात सहभाग घेतला। मिरवणुकीची सुरुवात झाली तेव्हा पावसानेही हजेरी लावली होती, त्यामुळे काही काळ मिरवणुकीत व्यत्यय येईल अशी भीती निर्माण झाली होती। पण काही वेळातच पाऊस थांबला आणि उत्साहात कोणतीही कमतरता जाणवली नाही। ढोल ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली होती। प्रत्येक गणेश मंडळाने आपापल्या बाप्पांची मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने काढली। शहराच्या मुख्य चौकातून ही मिरवणूक पुढे सरकत असताना सर्व धर्म समभावाचे एक सुंदर चित्र पाहायला मिळाले। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बडनेरा पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि गृहरक्षक दलाचा मोठा बंदोबस्त तैनात होता। बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने वातावरण भारून गेलं होतं। अशा प्रकारे बडनेरा शहरात बाप्पांचा विसर्जन सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या सोहळ्याने हे सिद्ध केले आहे की बाप्पांच्या उत्सवात धर्मजात यापेक्षा एकता आणि उत्साहाचा महत्त्व असतो। पुन्हा एकदा बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाच्या मनात पुढच्या वर्षीची आतुरतेची वाट पाहायला मिळाली।